शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आपल्याबरोबर आहेत। खैरे साहेब, लोकसभेच्या अनुषंगाने टाइम्स नावाचा एक सर्वे आलेला आहे, ज्या सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार यांचा जो हा महायुती आहे, या महायुतीला 39 जागा मिळणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला 9 जागा। आता काय चाललं माहिती आहे का, आजकाल सर्वे करणारे पण त्या ठिकाणी लालून चालून करतात सगळे। मी तुम्हाला सांगतो की इंडिया टुडेने ज्यावेळेस सांगितलं होतं की 36 जागा येतील महाविकास आघाडीच्या, आणि आजही त्या ठिकाणी मी सांगतो तेवढ्याच जागा 36 जागा येऊ शकतात। त्याचं कारण असं आहे की जे काही देशातलं माहोल आहे, लोकांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी दुसरे पक्ष कसे फोडते, म्हणजे घराघरात कसं भांडणं लावते। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रश्न खूप प्रलंबित पडले, सगळं खोटीशाही चालले, खोटेशाही, आणि म्हणून या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते म्हणजे इतकं काही योग्य चाललं नाही, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून लोक खूप चिडलेले आहे। आता ते दाखवत नाही, कारण मोदीजींच्या विरोधात काही कोणी बोललं की दुसऱ्या दिवशी तो इन्कम टॅक्सवाला येऊन दारात उभा राहतो, किंवा मग तो अजून आहे, हे पण लोकांना पटलेलं नाही आहे। मी जर तुम्हाला खूप त्रास देऊ लागलो, खूप त्रास दिला, तर मला काही लोक खूप चांगलं म्हणतील, अरे हा बेकार माणूस आहे, याचं काही खरं नाही। हे समजून घेतलं पाहिजे भाजपने, काही समजत नाही, आणि परत म्हणतं की नाही आमच्या 39 जागा येतील, हे येतील ते येतील, येऊ शकत नाही। तुम्हाला सांगतो की आज महाविकास आघाडी आता इतकी मजबूत होणार आहे की आता येणाऱ्या म्हणजे मुंबईला किंवा महाराष्ट्रात किंवा बाकीच्या ठिकाणीसुद्धा महाविकास आघाडीच्या बैठका त्या ठिकाणी मोठे मोठे मेळावे त्या ठिकाणी होणार आहे। आणि ज्या पद्धतीने सोरेनला पण अटक केली, केजरीवालला सुद्धा ते त्याच धर्तीवर आहे, बाकीच्या इतर सगळ्या ठिकठिकाणी जे काही सुडाचं राजकारण चाललं, ते सुडाचं राजकारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की सुडाचं राजकारण जनतेलासुद्धा आवडत नाही, पण हे तसं चाललं आहे। त्याचा परिणाम इतका विचित्र होणार आहे, इतका विचित्र होणार आहे की तुम्हाला सांगतो की हे कधी यशस्वी होणार नाही। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की सुडाच्या राजकारणाच्या पोटी त्याचप्रमाणे बाकीच्या इतक्या समस्या आहे देशात, इतक्या समस्या, त्या समस्या कोणी सोडू शकत नाही। आणि आज महाराष्ट्रात कर्ज किती कर्ज, आणि रोज भांडणं चालले त्यांचे, हे चाललं। म्हणून मी या ठिकाणी सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी ही 36 जागा ज्या आहेत ह्या 100% त्या ठिकाणी लोकसभेमध्ये महाराष्ट्र जिंकतील। 36 जागांचा तुमचा दावा आहे? बिलकुल, पहिल्यापासून आहे तो, आज नाही, पहिल्यापासून आहे, गणितच आहे माझ्याकडे। लोकसभेच्या आधी राज्यसभा निवडणुकांची चर्चा सुरू झालेली आहे। 6 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। ह्याच्यामध्ये नारायण राणे, विजय रहाटकर, पंकजा मुंडे, अमरीश पटेल यांची नावं चर्चेत आहेत। आता ते भाजपचा प्रश्न आहे। दुर्दैवाने या भाजपने आमचा पक्ष फोडल्यामुळे आमचा एक खासदार येत असो, तो एक खासदारसुद्धा येऊ दिला नाही यांनी, आणि म्हणून तो पण एक राग आमच्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आहे। पण तुमचे जे खासदार आहेत अनिल देसाई, त्यांना ह्या वेळेला पुन्हा संधी मिळणार नाही ना, आता कुठे मिळणार, म्हणजे आता मेंबर्स होत नाही तेवढे, आणि म्हणून म्हणजे हे फोडलं नसतं तर ते परत झाले असते, पण हरकत नाही, पुढे कुठेतरी लोकसभा किंवा काहीतरी होईलच, आणि त्याच्यात ते परत येतील। शरद पवार यांच्या गटाला जे नाव मिळालेलं आहे निवडणूक आयोगाकडे, ते नाव मिळवण्यासाठी त्यांना अर्ज करावा लागणार आहे। जर विहित कालावधीत अर्ज नाही केला तर त्यांना तेही नाव मिळणार नाही। विहित कालात ते करतील, कारण शेवटी पक्षाचा प्रश्न आहे, संघटनेचा प्रश्न असतो, आणि त्या दृष्टिकोनातून होईल ते। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे शरद पवारांच्या कन्या खासदार आहेत, मात्र त्या ठिकाणी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। भारतीय जनता पार्टीने त्यांना तयारी करण्याची सुद्धा सूचना दिल्याची माहिती समोर येते। बारामती कोणाची? आदरणीय शरद पवार साहेबांची। मग शरद पवार साहेबांची कन्या कोण आहे? सुप्रियाताई, आणि म्हणून बारामती ही शरद पवार साहेबांची आहे, म्हणून त्या ठिकाणी सुकन्या म्हणजे ज्या काही आहे म्हणजे सुप्रियाताईंना ते मिळेल, आणि बाकीच्या कोणाला मिळत नाही। हे तुम्हाला जनता तिथली चिडलेली आहे की आमच्या साहेबांचं घर फोडलं, आणि मग आमच्या साहेबांचं घर यांनी त्या ठिकाणी हटकून दूर गेले, आणि त्यांना जे जे काही बोलले, वाईट बोलले, हे लोकांना पटलं नाही, म्हणून सुप्रियाताई सुळे येतील निवडून, असा माझा अंदाज आहे। लोकसभेची तुमची तयारी कशी सुरू आहे? आदेश आला की तयारच आहे। मी शिवसेनेचा नेता असल्यामुळे माझं कामच आहे, आदेश आला की काम, म्हणजे कामात तसं आम्ही कामाला सगळेच लागलेलो आहे, त्यामुळे जो आदेश येईल तो पाळायचा। तुमच्यासमोर तुमचे 3 अत्यंत जवळचे मित्र असणार आहेत,
त्यातले पहिला मित्र आहे इम्तियाज जलील, दुसरे मित्र आहेत भागवत कराड, तिसरे मित्र आहेत संदीपान भुमरे. या सगळ्यांशी तुमचा सामना असणार आहे. हे तिघेही माझे जवळचे नाही आहे. इम्तियाज जलील शत्रू आहे, हे भुमरे जे ते शत्रू आहेत. डॉक्टर हे मी त्यांना निर्माण केलेलं आहे, मी त्यांना नगरसेवक केलं, मी त्यांना महापौर साहेबांकडे घेऊन गेलो, मी आणि मुंडे साहेब, मग त्यांना महापौर केलं. आणि त्यामुळे ते खूप ज्युनियर आहे. तर त्यामुळे ते मित्र होऊ शकत नाही, शत्रू पण होऊ शकत नाही. हे फक्त दोन मात्र शत्रू आहे. मग ह्या दोन शत्रूपैकी समोर कोण आलेलं तुम्हाला? कोणी येऊ द्या, हो कोणी येऊ द्या. हा गड जो आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे आणि माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. आज उद्धवजींच्या बाबतीत त्यांनी जे काही काम केलं होतं कोरोनामध्ये, म्हणजे त्यावेळेस मोदींनी सुद्धा स्तुती केली होती, सुप्रीम कोर्टाने स्तुती केली ना. आता आज यांचे चेले जबाडे म्हणताना काही नाही केलं म्हणे. तर ते आज जनतेच्या पूर्ण लक्षात आलेलं आहे. म्हणून हा गड आता स्वतः उद्धव साहेबांचा आहे. तर हे होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.